नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, फूड लायसन तुमचं कोणतंही शॉप असू द्या, कोणताही बिझनेस असू द्या, तुमच्या शॉप किंवा बिझनेसमध्ये जर तुम्ही फूड ठेवत असाल, म्हणजेच खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवत असाल, तर तुम्हाला फूड लायसन काढणं बंधनकारक आहे. तर हेच फूड लायसन कसं काढायचं, A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि काढून दाखवणार आहे. लाईव्ह असेल. संपूर्ण प्रोसेस शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवरती सर्च करायचं आहे फॉसकॉस. फॉसकॉस सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल foscos.fasai.go.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे क्लोज करायचं आहे. इथं आल्यानंतर पहिला ऑप्शन दिसेल तुम्हाला अप्लाय फॉर न्यू लायसन रजिस्ट्रेशन. या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कारण आपण नवीन लायसन काढतोय. या अप्लाय फॉर न्यू लायसन रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. जसं की तुमचं जे काही शॉप असेल, हॉटेल असेल किंवा कोणतंही जे काही तुम्ही फूड विक्री करताय, तर तुम्हाला जे लायसन आहे जनरल ठिकाणी आहे का, रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी वगैरे आहे का, एअरपोर्टच्याच ठिकाणी आहे, अशा प्रकारचे मल्टिपल ऑप्शन दिले जातील. तुमचं जर एखाद्या नॉर्मल जनरल ठिकाणी असेल तर तुम्ही जनरलमध्ये सिलेक्ट करू शकता. ज्यांचं रेल्वे स्टेशन एअरपोर्टसाठी असेल तर ते इथे ऑप्शन घेऊ शकतात. मी इथे जनरल सिलेक्ट करतो. तर पहिला ऑप्शन आहे जनरल, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आपलं स्टेट निवडायचं आहे. तर इथे आपलं महाराष्ट्र स्टेट, तुम्हाला खाली आल्यानंतर इथे पहा महाराष्ट्र स्टेट निवडा. त्यानंतर तुम्हाला ग्रुप्स विचारले जातील. जसं की पहिला आहे मॅन्युफॅक्चर आहे, ट्रेड रिटेलर आहे, फूड सर्व्हिस आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सी आहे, हेड ऑफिस आहेत. अशा प्रकारच्या ग्रुप आहेत, कॅटेगरीज आहेत. तुम्ही कशामध्ये जे आहे ते अप्लाय करणार आहात ते तुम्हाला विचारलं जाईल. तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असाल तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, ट्रेड रिटेलरमध्ये होलसेलर असतील त्यांच्यासाठी, फूड सर्व्हिसेसमध्ये छोटे मोठे व्यवसाय असतील त्यांच्यासाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आणि हेड ऑफिस, अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. समजा इथे आपण एक एक जर पाहिलं तर फूड सर्व्हिस आहे, ट्रेड रिटेलर आहे. समजा पहिला आहे मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चर जर पाहिलं तर ज्यामध्ये इथे भरपूर असे ऑप्शन आहेत. तुम्ही कोणत्या यामध्ये येता ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तसेच जर पाहिलं तर ट्रेड रिटेलरमध्ये पहा, होलसेलर असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, रिटेलर असेल, ते ऑप्शन येतात तुम्हाला. फूड सर्व्हिसेसमध्ये जे फूड सर्व्हिस येतात त्यामध्ये पेटी रिटेलर असेल, छोटे स्नॅक्स असतील, रेस्टॉरंट्स आहे, कॅन्टीन आहे, हॉटेल आहे, अशा मिल वगैरे आहे, ढाबा आहे, अशा प्रकारचे हे फूड सर्व्हिसेसमध्ये येतात. तर स्नॅक्स वगैरे आहे, तर तुम्ही हे फूड सर्व्हिसेस घेऊ शकता. तर बाकीचे जे काही असेल ते तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आहे. तर मी आता फूड सर्व्हिसेस पाहिलं तर पीटी रिटेलरमध्ये जर पाहिलं तर छोटे मोठे स्नॅक रेस्टॉरंट्समध्ये असेल, तसेच फूड वेंडिंग आहे, करिअर. तर आता अशा पद्धतीने मी समजा तुम्हाला एखादं शॉप आहे, ते तुमचं छोटं शॉप आहे, तुम्ही नाश्त्याचं वगैरे आहे, तर पीटी रिटेलर हे सिलेक्ट करून तुम्ही प्रोसीड बटनावरती क्लिक करू शकता, जर तुमचं एखादं नाश्त्याचं स्नॅकचं शॉप असेल तर. आणि त्यानंतर ह्याच्यावर तुम्हाला फूड सर्व्हिस दिसेल, पीटी रिटेलर ऑफ स्नॅक्स, टी शॉप्स, टीचं शॉप वगैरे असेल तर हे तुम्हाला येईल. आणि यू आर इलिजिबल रजिस्ट्रेशन, तर क्लिक हेअरवरती क्लिक करून पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. मग यामध्ये आपण एक एक माहिती आता पाहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकंटचं नाव आणि ऑब्लिक देऊन कंपनीचं नाव, म्हणजे जे काही शॉपचं नाव आहे ते टाकायचं आहे. मी आता हॉटेलसाठी करणार आहे, तर मी काय येणार आहे इथं हॉटेलचं ऑप्शन आहे, पहा हॉटेल. आणि इथं विचारलं जाईल की टर्नओव्हर तुमचा किती आहे. तर टर्नओव्हर लक्षात ठेवा, तुमचा 12 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला जास्त डॉक्युमेंट्स लागत नाहीत. तर 12 लाखापर्यंतचं मी इथे सिलेक्ट करतोय. माझं छोटं शॉप आहे. तुमचं जसं असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर पुढे तुम्हाला पाहू शकता फूड सर्व्हिस हॉटेल. आता मी हॉटेलसाठी करतोय, तर रजिस्टर बटनावरती क्लिक करायचंय. हा फॉर्म ओपन झालेला आहे. प्रत्येकासाठी हा फॉर्म ओपन होईल. तुमची जी कॅटेगरी आहे ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर नेम ऑफ ऍप्लिकंट, जो काही मालक आहे त्या मालकाचं पूर्ण नाव आणि ऑब्लिक मध्ये शॉपचं नाव द्यायचं आहे. इथे नेम ऑफ ऍप्लिकंट आणि कंपनी नेम मध्ये नेम ऑफ ऍप्लिकंट म्हणजे मालकाचं पूर्ण नाव, ऑब्लिक करून कंपनीचं नाव म्हणजे शॉपचं नाव असेल, हॉटेलचं नाव, ते तुम्हाला येणार आहे. त्यानंतर डेझिग्नेशन, इंडिव्हिज्युअल स्वतःचं आहे का, पार्टनरशिपमध्ये आहे का, प्रोप्रायटरशिप आहे का, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे का, अदर आहे, ते तुम्ही इथे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर काइंड ऑफ बिझनेस, फूड सर्व्हिस, हॉटेल, तुमचं जे काय असेल ती कॅटेगरी इथे दाखवेल. त्यानंतर ऍड्रेस ऑफ प्रिमायसेस व्हेअर फूड बिझनेस इज लोकेटेड, म्हणजेच तुमचा जो काही बिझनेस आहे, जे काही हॉटेल असेल किंवा शॉप असेल, टीचं शॉप आहे किंवा अदर काही असेल, तो तुमचं शॉप असेल, बिझनेस असेल, तो कुठे आहे त्याचा पूर्णपणे ऍड्रेस. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट असेल, तालुका असेल, तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमच्या गावाचं जे काही नाव असेल ते व्यवस्थितरित्या शोधून इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पिनकोड विचारला जाईल, तो पिनकोड,
त्यानंतर नियरेस्ट लँडमार्क विचारला जाईल ते, आणि पॅन कार्ड नंबर आहे का तुमच्याकडे, शॉपचा असेल, तुमचा बिझनेसचा असेल पॅन कार्ड नंबर तर टाकू शकता. पॅन कार्ड नंबर नसेल तर तुम्ही सोडून देऊ शकता. पॅन कार्ड नंबर इथे मॅन्डेटरी नाही. अशा प्रकारचे हे सगळं ऍड्रेस डिटेल तुम्हाला टाकायचे आहेत. ते टाकल्यानंतर खाली विचारलं जाईल इफ युअर करस्पॉन्ड ऍड्रेस सेम ॲज अ ऍड्रेस ऑफ प्रिमायसेस, म्हणजे तुमच्याकडे ऍड्रेस प्रूफ आहे, तुमच्याकडे जे काही ऍड्रेस प्रूफ आहे त्याच ठिकाणी तुम्ही राहताय आणि त्याच ठिकाणी तुमचं शॉप असेल तर तुम्ही इथे येस करू शकता. तर शॉप वेगळीकडे आहे, तुम्ही वेगळीकडे राहताय तर तुम्ही इथे नो करायचं आहे. त्यानंतर खाली आलेलो आहोत. खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता करस्पॉन्ड्स ऍड्रेस विचारला जाईल. करस्पॉन्ड्स ऍड्रेस म्हणजे जिथे तुम्ही राहताय ते ऍड्रेस पूर्णपणे टाका. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करा, त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करा, त्यानंतर सब डिव्हिजन म्हणजे तालुका असेल, तहसील सिलेक्ट करा, गावाचं नाव सिलेक्ट करा आणि पिनकोड टाका. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारले जातील. जो कोणी बिझनेस ओनर आहे त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल ऍड्रेस इथे टाकायचा आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट पर्सन, जो बिझनेस ओनर आहे त्या व्यक्तीचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर इयर्स यू वॉन्ट टू अप्लाय फॉर, इयर्स म्हणजेच किती वर्षासाठी तुम्ही अप्लाय करणार आहे. तर नंबर ऑफ इयर्स इथे सिलेक्ट करायचे आहेत. तुम्हाला 1 वर्षासाठी करायचं आहे, 2 वर्षासाठी करायचं आहे, 3 वर्षाचं काढायचं आहे, 4 वर्षाचं का 5 वर्ष, किती वर्षाचं तुम्हाला फूड लायसन काढायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मी 5 वर्ष सिलेक्ट केलं. त्यानंतर डिटेल्स ऑफ फूड आयटम प्रपोज टू बी मॅन्युफॅक्चर ऑर सोल्ड. तर आता तुम्हाला काय टाकायचे आहेत, जे काही तुमच्या शॉपमध्ये, दुकानामध्ये तुमच्या तिथे कोणकोणते आयटम असतात त्यांची जी काही कॅटेगरी आहे ते निवडायचे आहे. ते आता प्रत्येकाला वेगवेगळी कॅटेगरी येईल, तर तुम्ही हे कॅटेगरी इथे चेक करू शकता. कुठले आयटम बेकरी प्रोडक्ट्स असतील, त्यानंतर फिश प्रोडक्ट असतील, एग्ज असतील, स्वीट्स प्रोडक्ट असतील, स्पायसी वगैरे सूप्स असेल, सॉस असेल, तसेच बाकीचे रेडी टू इट सवराईस असेल, प्रिपेअर्ड फूड्स असतील, इंडियन स्वीट्स फूड्स असतील, फॅट अँड ऑइल्स असतील, तर त्यानुसार तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. जसं तुमच्या हॉटेलमध्ये असेल किंवा स्नॅक्स सेंटर्स असेल, टी शॉप असेल, त्यामध्ये बेकरी असेल, ज्या ठिकाणी तुम्ही फूड लायसन काढताय ते तुम्ही एक जे आहे ते इथली कॅटेगरी ऍड करायची आहे. तर अशा पद्धतीने जे काही मटेरियल तुमच्या दुकानामध्ये, शॉपमध्ये, बिझनेसमध्ये तुम्ही ठेवताय ते सर्व कॅटेगरी तुम्हाला इथे एक ऍड करायची आहे. बेकरी प्रोडक्ट असतील, अदर डेअरी प्रोडक्ट असतील, ज्यांचं दह्याचं असेल, दुधाचं असेल, त्यांना सुद्धा हे डेअरी प्रोडक्ट ऍड, अशा पद्धतीने 5-6 तुम्ही ऍड करू शकता. ऍड केल्यानंतर खाली FSM नंबर विचारेल, तर इथे असला तर टाका, नाही हाच ऑप्शन सोडून द्या. त्यानंतर अदर डिटेल्स विचारले जातील. इथे काही टाकायची गरज नाही. तुम्हाला फक्त सोर्स ऑफ वॉटर जो आहे, वॉटर सप्लाय, तो मॅन्डेटरी आहे. हे डेट टाकायची गरज नाही. फक्त सोर्स ऑफ वॉटर तुम्ही टाकू शकता. आता वॉटरमध्ये जसं तुम्ही जे काही पाणी वापरताय ते पब्लिक पाणी वापरताय का प्रायव्हेटली पाणी तुम्ही वापरताय का अदर किंवा येणे, तुम्ही जे काही पाणी वापरता ते पब्लिक पाणी आहे का प्रायव्हेट पाणी आहे ते तुम्ही इथे सप्लाय सिलेक्ट करू शकता. त्यानंतर फूड आयटम्स, इलेक्ट्रिक पॉवर इज यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फूड, मॅन्युफॅक्चरिंग करताना, फूड आयटम बनवताना इलेक्ट्रिक पॉवर जे आहे ते लागते का तुम्हाला ते विचारलं जाईल. जर पॉवर लागत असेल तर येस करून तुम्ही त्याचा लोड जो आहे तो इलेक्ट्रिक HPUs तो लोड इथे टाकू शकता. नसेल लागत तर नो करा. सगळी माहिती मी भरून घेतोय आता आणि त्यानंतर खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. सगळी माहिती बरोबर टाकली आहे मालकाची आणि सेव्ह नेक्स्ट करूयात. ती जी काही ऍप्लिकेशन जे प्रोडक्ट तुम्ही ऍड केलेले आहेत ते दाखवले जातील. त्यानंतर चेक करून प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर साइन अप डिटेल्स विचारले जातील, जसं की जो काही कस्टमर असेल किंवा ओनर असेल त्याचा ईमेल ID, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर बिलॉंग्स टू सेल्फ सिलेक्ट करायचं आहे कारण ओनर स्वतः काढतोय. तर ओनरचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर ही माहिती जी आहे ते टाकायची. ईमेल ID टाकला, मोबाईल नंबर, त्यानंतर सेकंडरी आहे, इथे काही टाकायची गरज नाही, फक्त ईमेल ID आणि मोबाईल नंबर आणि बिलॉंग्स टू सेल्फ अशा पद्धतीने. त्यानंतर खाली फक्त लॉग इन क्रेडेन्शियल, लॉग इन ID ऑटोमॅटिकली येईल. पासवर्ड जो आहे तो तुम्हाला बनवावा लागेल. तर पासवर्ड बनवा, पासवर्ड कन्फर्म, पुन्हा एकदा पासवर्ड टाका. पासवर्ड बनवल्यानंतर कॅप्चा विचारला जाईल. जे काही तिथे दिसते ते आहे तसा कॅप्चा तुम्ही इथे टाकून घ्या. पासवर्ड व्यवस्थित बनवा, तुमचं नाव @123 अशा पद्धतीने आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. आता जो काही कस्टमरचा मोबाईल नंबर आहे, जो ओनर आहे, त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP इथे टाका आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. ही सगळी माहिती मालकाची टाकायची, कोणत्याही व्यक्तीने आपली माहिती टाकायची नाही. जो काही मालक आहे, ज्याचा आपण फूड लायसन काढतोय त्याची माहिती टाकून इथे सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ID येईल, लॉग इन ID, याचा फोटो काढून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. त्यानंतर इथे ओके करायचे. हा आपल्याला लॉग इन ID नंतर लागणार आहे. ओके केल्यानंतर खाली पाहू शकता, ओके केलं की आहे तसं इथे पुढे डॉक्युमेंट येईल. आता आपल्याला
पुढे आल्यानंतर ऍप्लिकेशन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट अपलोड करताना काळजी घ्या, काय काय करायचं ते सांगतो. पहिला आहे फोटो. 5 MB पर्यंत तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करू शकता, PDF, JPG, PNG 5 MB पर्यंत. तर सर्वात पहिल्यांदा आहे फोटो. फोटोमध्ये काय करणार आहे आपण, चूज फाईल वरती क्लिक करायचं, एक पासपोर्ट साईज आकाराचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर दुसरं आहे आयडेंटिटी प्रूफ. आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्ही वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, आर्म लायसन्स, पासबुक यापैकी तुम्ही कोणतंही डॉक्युमेंट जे आहे ते देऊ शकता. यापैकी कोणतंही एक तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं आहे. आधार कार्ड असेल आधार कार्ड, पॅन कार्ड असेल पॅन कार्ड. कधी कधी आधार कार्ड पॅन कार्ड दोन्ही तुम्ही इथे अपलोड करून ठेवा, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्स आहेत, महत्वाचं आहे इथे एक ऑप्शन आहे व्ह्यू मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स, वरती क्लिक करायचं आहे. मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठले कुठले लागतात ते तुम्ही इथे पाहू शकता. जसं की खाली व्ह्यू रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर लायसन एक बटन आहे, या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही बिझनेस, ज्या बिझनेससाठी तुम्ही अप्लाय केले तो ग्रुप इथे सिलेक्ट करायचा आहे. समजा मी केलंय फूड सर्व्हिससाठी आणि काइंड ऑफ बिझनेस मी केलंय हॉटेलसाठी. तुमचं जे असेल ते सिलेक्ट करा आणि सबमिट करा. तुम्हाला जे काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत ते दाखवले जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. हे सर्व चेक करा. आता मी ज्यासाठी अप्लाय केलेलं आहे त्याच्यासाठी ID प्रूफ लागतोय आणि प्रूफ ऑफ प्रिमिसेस द्यावं लागणार आहे. तर तुमचं जे काही असेल ते तुम्ही इथे चेक करू शकता. मॅन्डेटरी कोणकोणते डॉक्युमेंट आहेत त्या ठिकाणी स्टार केलेला असतो, तर त्यापैकी पहा. आता इथे पहा, इथे ऑप्शन आहे प्रूफ ऑफ प्रिमायसेस. इथे तुम्ही रेंट ॲग्रीमेंट, इलेक्ट्रिसिटी देऊ शकता. त्यानंतर सेल्स डीड असेल ती, हेल्थ NOC असेल तर तुम्ही हेल्थ NOC देऊ शकता. तसेच एनी अदर डॉक्युमेंट्स काय असतील तुमचे ते अदर मध्ये तुम्ही टाकू शकता. किंवा NOC असेल तुमच्याकडे, जसं की ग्रामपंचायतनी NOC तुम्हाला दिली असेल, ग्रामपंचायतची NOC घ्या. किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जे काही महानगरपालिका नगरपालिकेची NOC असेल तर ती NOC सुद्धा अपलोड करू शकता. म्हणजे तुमचं डॉक्युमेंट जे आहे ते, जे फूड लायसन आहे ते रिजेक्ट होणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे. आता मी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करतोय ते पहा, एकदम महत्वाचं आहे. आता इथे प्रूफ ऑफ प्रिमायसेस मी एक देणार आहे. आता स्टार्टिंग, तर आता पहिल्यांदा आहे फोटो. चूज फाईल वरती क्लिक करायचं. पासपोर्ट आकाराचा जो काही फोटो आहे तो इथे अपलोड कर बटनावरती क्लिक करायचा. तुमचा जो काही फोटो आहे ते अपलोड झालेला आहे. इथे व्ह्यू करू शकता, डिलीट करायचं असेल डिलीट करू शकता. फोटो झाला त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ मी इथे देणार आहे आधार कार्ड. चूज फाईल वरती क्लिक करतो, आधार कार्ड इथे अपलोड करतो. तर अशा पद्धतीने आधार कार्ड अपलोड क्लिक झालेलं आहे. तर अपलोड झालेले आधार कार्ड 2 डॉक्युमेंट झाले. तर आता व्ह्यू करायचं असेल व्ह्यू डिलीट झालं. तर 2 झाले. तिसरं आहे प्रूफ ऑफ प्रिमायसेस. प्रूफ ऑफ प्रिमायसेस मध्ये काय करतोय मी, शॉपचा जो काही ओनर आहे त्याच्या नावाने लाईट बिल नाहीये, दुसऱ्याच्या नावाने लाईट बिल आहे. तर तुम्ही इथे रेंट ॲग्रीमेंट अपलोड करा. ज्या व्यक्तीचं फूड लायसन काढतायत त्या व्यक्तीच्या नावाने इलेक्ट्रिसिटी बिल असेल तर इलेक्ट्रिसिटी बिल द्या, नसेल तर तुम्ही काय देऊ शकता, रेंट ॲग्रीमेंट मॅन्डेटरी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर NOC बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन ग्रामपंचायत, मी इथे ग्रामपंचायतची एक NOC आणली आहे ती इथे अपलोड करतोय. झाले, एवढेच डॉक्युमेंट दिलेले आहेत. NOC असेल तर द्या, पण प्रूफ ऑफ प्रिमिसेस एकदम व्यवस्थित द्या. शॉपचा ऍड्रेस त्या प्रूफ ऑफ प्रिमिसेस पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल किंवा जे काही रेंट ॲग्रीमेंट आहे ते द्यायचं आहे. त्यानंतर झालेलं आहे आपलं काम. अदर डॉक्युमेंट मध्ये तुम्ही शॉपचा फोटो वगैरे सुद्धा टाकू शकता. इथे मी ऍक्सेप्ट करून खाली आलोय. इथं आता पेमेंट करायचं आहे. पे इथे ऑनलाईन पेमेंट थ्रू रेझप आहे, तर या पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि खाली GST नंबर असेल तर टाकू शकता, नाही तर सोडून द्या. आणि खाली पे ऑप्शन आहे, त्या पे ऑप्शन वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर आहे, जो काही फूड लायसन आहे त्याचं ज्याचा आपण काढतोय त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर इथे येईल, तो टाकून प्रोसीड बटनावरती क्लिक करायचा आहे. त्या व्यक्तीच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP इथे तुम्हाला टाकावा लागेल आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर आपलं काम झालेलं आहे. आता आपण पेमेंट करू शकतो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI. मला पेमेंट आलेलं आहे फक्त 500 रुपये. 5 वर्षाचं लायसन आहे फूड लायसन आणि ते मी फक्त 500 रुपयात काढतोय. पे नाव बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपलं पेमेंट कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एक प्रिंट येईल. ही प्रिंट जपून ठेवायची आहे जोपर्यंत आपलं लायसन निघत नाही. तर आपली ही प्रिंट आहे. तर ही डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून आपण इथे डाउनलोड करून घ्या. तर आपली प्रिंट जी आहे ते डाउनलोड झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फूड लायसनचा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. आता पुढे जे काही महत्वाचं राहतं ते म्हणजे आपलं लायसन कसं डाउनलोड करायचं, कसं पाहायचं, कुठं पाहायचं. तर होम पेज वरती यायचं, हे क्लोज करायचं आणि इथे पाहू शकता लॉग इन फूड बिझनेसेस, एक वरती तुम्हाला ऑप्शन दिसेल लॉग इन फूड बिझनेसेस, वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे, जो फॉर्म भरताना तुम्हाला मिळाला होता, तो ऍप्लिकेशन नंबर इथे टाकायचा. तो तुमच्या प्रिंट वरती सुद्धा असेल. तर ऍप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर प्रोसीड करायचा. जो पासवर्ड तुम्ही बनवला होता तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा विचारला जाईल. तर इथे कॅप्चाच एंटर कॅप्चा आहे, तो कॅप्चा वरती जो काही वरती दिसते तसं टाका आणि साइन इन ऑप्शन वरती क्लिक करा.
आता आपण इथे स्टेटस पाहू शकतो, आपलं अपलोड झालेलं आहे का, आपण सबमिट केलेलं आहे का. आता पहिला ऑप्शन इनकम्प्लीट, जर काही राहिलं असेल तर इनकम्प्लीट हा ऑप्शन येतो. इनकम्प्लीट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही खाली इनकम्प्लीट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वरती क्लिक करा. इथे दिसतंय का पहा, तर आपलं इनकम्प्लीट नाहीये काय. त्यानंतर आता आपण जाऊया दुसऱ्या स्टेपमध्ये, ज्यामध्ये सबमिट ऍप्लिकेशन विथ सक्सेसफुली पेमेंट, म्हणजे आपलं ऍप्लिकेशन सबमिट झाले आणि पेमेंट सुद्धा सक्सेसफुल झाले. त्यावरती क्लिक केलं, पहा सबमिट ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वरती क्लिक केलं की आपलं ऍप्लिकेशन इथे दिसतंय, म्हणजे आपलं ऍप्लिकेशन सबमिट झालेलं आहे आणि त्याचं पेमेंट सुद्धा आपण इथे केलेलं आहे. त्यामध्ये इथे तुम्हाला सर्व माहिती दिसेल आणि सगळ्यात महत्वाचं इथे तुम्हाला स्टेटस दिसेल. स्टेज 1 मध्ये आपलं स्टेटस आहे प्रोसेसिंग टू बी इनिशिएट, म्हणजे आता हे प्रोसेसमध्ये चाललेलं आहे. आपल्याला 4 ते 5 दिवस वेट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे स्टेटस जे आहे ते चेक करू शकता. त्यानंतर रिव्हर्टेड ऍप्लिकेशन, जर काही चुकलं तुमचं तर हे रिव्हर्टमध्ये येतं 2-3 दिवसाने. काही चुकलं असेल तर ते तुम्हाला अपलोड करावं लागतं. आणि जर इश्यूमध्ये म्हणजे इथे येणार तुमचं लायसन डाउनलोडसाठी. आता आपण 4 ते 5 दिवस इथे वेट करूयात आणि हे लायसन आपल्याला भेटेल. आता आपण 3 ते 4 दिवसातच आपलं जे काही लायसन आहे ते आफ्टर झालेलं आहे. तर आता पुन्हा आपण काय करणार आहे, 3-4 दिवसांनी आपण लॉग इन करतोय. इथे पहा लॉग इन फूड लायसन बिझनेस वरती क्लिक करायचं. आपला जो काही ऍप्लिकेशन नंबर आहे तो इथे टाकायचा. प्रोसीड बटनावरती क्लिक करून आपल्याला पासवर्ड विचारला जाईल, तो पासवर्ड सुद्धा इथे टाकायचा आहे आणि एंटर कॅप्चामध्ये जो कॅप्चा दिसतोय तो टाकायचा आहे. हे लॉग इन पद्धत सगळी समजली असेल. आता आपल्याला स्टेटस चेक करायचं, आपलं लायसन झालेलं आहे का. तर आपण डॉक्युमेंट्स व्यवस्थित दिले असतील तर आपलं लायसन होईल. डॉक्युमेंट जर काही चुकले असतील तर रिव्हर्टेड ऍप्लिकेशन मध्ये जाईल. तर आता आपण जातोय इश्यूड मध्ये. आपलं रिव्हर्टेड मध्ये आलेलं आहे का, तर रिव्हर्टेड मध्ये आपल्याला कोणतंही लायसन जे आहे ते दिसत नाही. तर इश्यूड मध्ये आपण पाहूयात. इश्यूड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वरती क्लिक करा. तर इथे पहा आपलं जे काही लायसन आहे ते इथे जनरेट झालेलं आहे. आता जनरेट झालेलं लायसन डाउनलोड करण्यासाठी हा ऍप्लिकेशन नंबर जो आहे त्याच्या खाली एक ऍप्लिकेशन नंबर जनरेट होतो. तर रजिस्टर सर्टिफिकेट इश्यूड असं जर स्टेटस असेल तर तुमचं लायसन झालेलं आहे. तर इथे डाउनलोडचा ऑप्शन बघा, हे ऍप्लिकेशन नंबरच्या खालीच एक तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. त्या रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करा. जसं तुम्ही त्या ऑप्शनवरती क्लिक करा, त्या ऍप्लिकेशन नंबरवरती क्लिक कराल तर तुमचं जे काही लायसन आहे अशा 3 ते 4 पानाचं असेल, 5 पानाचं, ते डाउनलोड होईल. हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ते व्हॅलिड कधीपर्यंत आहे, 5 वर्षाचं आहे, किती वर्ष व्हॅलिड आहे ते दाखवलं जाईल. तसेच खाली तुम्हाला आयडी कार्ड भेटेल एक, ते आयडी कार्ड याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करा आणि अशा पद्धतीने फूड लायसन काढा. आपल्या मित्रांना महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.